भारत देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन आपण देशभरात आणि राज्यात आणि त्याचबरोबर सातारा जिल्हा, सातारा शहर सर्वांनी उत्साहाच्या वातावरणात, आनंदाच्या वातावरणात आणि अतिशय देशाबद्दल असणारा स्वाभिमान दाखवण्याच्या ह्यानं सगळ्यांनी साजरा केला आहे। या स्वातंत्र्य दिनाची संध्याकाळ ही आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आज जे सर्व युवक इथं उपस्थित आहेत सगळ्यांनी मिळून तिरंगा रॅली ही आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इथं काढली। आम्हाला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचं मी सर्वांच्या वतीनं आभार मानतो। आपल्या देशाबद्दल किंवा आपल्या तिरंग्याबद्दल सर्वांनी आपण अभिमान बाळगला पाहिजे। देशप्रेम ही भावना ही छोट्यातल्या छोट्या अगदी लहान लहान मुलांच्या मनामध्ये जागरूक झाली पाहिजे। ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी राबवली आहे। हर घर तिरंगा, घर घर तिरंगा ही संकल्पना त्यांनी राबवली आहे की ज्याच्यामुळं देशाबद्दलचा म्हणजे प्रेम, स्वाभिमान, देशावरची निष्ठा, भारतावरची निष्ठा ही आपली वाढत जाईल। आणि हा उपक्रम पंतप्रधानांचा भारतीय जनता पार्टीच्या या सर्व माझ्या तरुण सहकार्याने यशस्वी केला आहे। आज भारत ही जगातली पहिल्या 5 महासत्तांमध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये आज आपला भारत देश पोचलेला आहे। आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या 5 वर्षांमध्ये भारत हा जगातली सर्वात मोठी महासत्ता झालेला असेल आणि भारतीयांची ओळख जशी आज बदलली आहे तशीच पुढच्या 5 वर्षांमध्ये जगात बदललेली असेल, असं काम पंतप्रधानांच्या माध्यमातून होईल। परत एकदा मी स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या सर्व बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो आणि भारताचं स्वातंत्र्य या अखंडित राहावं। या स्वातंत्र्यासाठी ज्या थोर म्हणजे आपले सैनिक ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, थोर स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिशांच्या विरोधात लढले आणि आपल्या सर्व सैन्य दलातील तिन्ही जे आहेत, आर्मी असेल, एअरफोर्स असेल, नेव्ही आणि पॅरामिलिटरी फोर्सेस, ज्यांनी या देशाचे सीमेचं रक्षण करताना आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्यांना मी सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो। त्यांचं योगदान, त्यांचं बलिदान तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही। कायम आपल्या स्मरणात, आपल्या हृदयात हे बलिदान राहिलं पाहिजे एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवावं एवढी विनंती करतो। परत एकदा भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।